दिवाळीसाठी मी अर्धा किलोच्या प्रमाणात कळ्या पाडण्यापासून कळीचे लाडू दाखवलेत। हे लाडू बघा एकदम रसरशीत झालेत, तुम्ही सुद्धा करून बघा। त्यासाठी सुरुवातीला 4 कप बेसन, यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं मीठ घालायचं, मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये लागेल तसं थोडं थोडं पाणी घालत पीठ तयार करून घ्यायचं। आता हे थोडंसं घट्ट असतानाच यातलं मी थोडं थोडं 2 वाट्यातनी पीठ काढलं। याचं कारण म्हणजे मला कलरच्या थोड्या कळ्या बनवायच्या आहेत, लाल आणि हिरव्या कलरच्या। पिठामध्ये कलर घालून ठेवल्याचा की नंतर थोडंसं पातळ होते, त्यामुळे मी घट्ट असतानाच थोडंसं बाजूला काढले। आता सगळ्या पिठामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आणि पीठ थोडं पातळ करून घेतलं। तेल चांगलं मी गरम करून घेतलं आणि झाऱ्याने अशा प्रकारे कळ्या पाडून घेतल्या। जास्तही क्रिस्पी करत बसू नका, थोड्याशा मऊ ठेवा। इथं मी कलरच्या सुद्धा कळ्या अशाच करून घेतल्या। आता पाक करण्यासाठी साखरेचं आणि पाण्याचं अचूक प्रमाण सांगितले, हे बघा। इथं मी 4 कप बेसन घेतलं होतं, त्यासाठी 3 कप बरोबर साखर घेतली आहे। याच्या अर्ध पाणी घालायचं, म्हणजे 1.5 कप बरोबर पाणी घालायचं, मिक्स करून घ्यायचं। पाक तयार होत आला की थोडासा लिंबाचा रस पिळायचा आणि पाक बघा असा एकदम चिकट एकतार झाली पाहिजे। आता बघा मी गॅस बंद केला, यामध्ये काजू आणि मनुक्याचे काप घातले, वेलची पावडर घालून सगळं मिक्स करून घेतलं। लगेचच तयार करून घेतलेल्या कळ्या घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हाताने असं दाबून वरती झाकून ठेवायचं आणि अधूनमधून असं हलवून घ्यायचं। पाकामध्ये मी कळ्या पाहून ते 1 तास तरी मुरायला ठेवल्या होत्या। आणि जेव्हा पण आमच्यात लाडूचा विषय असतो की नाही, त्यावेळी पडद्यामागचा माणूस हा बघा, तर हेच हे बनवत असतात। आणि लाडू बनवून झाले की थोडा वेळ फॅन खाली ओढणी टाकून ठेवा, म्हणजे मस्त खळखळीत होतं। चला, अजून रेसिपीजसाठी लाईक आणि फॉलो करा।